मंडळी, गंधर्व भूलोकापासून अलगद उंच उचलून कुठंतरी आकाशात घेऊन जाणारा, देवदेवतांच्या पौराणिक कथातून ऐकलेला एक अद्भुत शब्द. देवांच्या मनोरंजनासाठी आपल्या स्वरसाधनेचं धुंद वलय निर्माण करणारा हा गंधर्व. भूलोकीच्या तुमच्या आमच्या सारख्याच भला माणसाच्या एका अद्भुत मानवाला हे नाव, हे विशेषण जोडलं गेलं. ते त्यांच्या अप्रतिम आणि अद्भुत गानकौशल्य आणि भूमिकांमुळे. लोकमान्य टिळकांनी नारायणराव राजहंसांच्या गोड गळ्यावर खुश होऊन 1898 मध्ये नारायणरावांच्या वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी ही उपाधी त्यांना बहाल केली आणि तेव्हापासून नारायणराव बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. मराठी रंगभूमीला पडलेलं एक मधुर स्वप्न म्हणजे बालगंधर्व. 26 जून 1888 सांगली जिल्ह्यातील नागठाणे इथं या गंधर्वाचा जन्म झाला. दरवर्षी आपण या निमित्तानं 25 आणि 26 जून हे 2 दिवस बालगंधर्व जन्मदिन उत्सव साजरा करत असतो. एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं हा उत्सव आपण साजरा करतो. अनेक कलाकार यात उत्साहानं सहभागी होतात. गेली 2 वर्ष हा कार्यक्रम ऑनलाईन साजरा केला तरी सुद्धा पुणे आणि पुण्याबाहेरील कलाकारांनी अतिशय उत्साहानं यात सहभाग घेतला आणि भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी दिली. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तर गणेश वंदनेनं झालेलीच आहे. यानंतर ऐकूया एकपात्री कलाकार परिषदेचे ज्येष्ठ कलाकार श्री विजयकुमार कोटकखाने यांचं एक छानसं सादरीकरण. हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता म्हणून काम करत असताना त्यामध्ये आलेले चटकदार, विनोदी, फजिती झालेले संगीतमय असे काही स्वलिखित अनुभव. ऐकूया तर रंगभूमीचे रंगतरंग. सादर करतायत विजयकुमार कोटकखाने. नमस्कार रसिको, माझ्या सर्व कलावाईकांचं विजय कोटकखाने मनापासून स्वागत करतो. हे करुणाकर जय शिवशंकर, सकल कलांचा उदयंकर, ताल सूरलय आणि अभिनय, पदकमलाची करीची अनुनय, जगदाई तव स्मरण होई, नतविनती हे नटनाथेश्वर, पावन गंगा शीत शशिगिरी, डमडम डमरू शोभे या करी, मदन कहला तिमिर ताडना, हे त्रिनेत्र तव हो प्रलयंकर, हे करुणाकर जय शिवशंकर, हिमकन्या प्रिय सखी सहचरी, अतुट साधने गिरी कंदरी, नंदनवन फुलविती अनुंतरी, चिरमंगल पावन हे शुभंकर, हे करुणाकर जय शिवशंकर, सकल कलांचा, सकल कलांचा, सकल कलांचा उदयंकर. नटेश्वराच्या चरणी विनम्र अभिवादन करून रंगभूमीचे रंग तरंग, रंगभूमी श्वास माझा, रंगभूमी श्वास माझा, रंगभूमी ध्यास हा, रंगभूमीच्या तरंगी लाभला विश्वास. आणि हा विश्वास रसिकांच्या प्रतिसादामुळे लाभतोय. गर्दीपेक्षा गर्दी असलेले माझ्या समोरचे रसिक हे माझं दैवत आहे. आणि म्हणून रंगभूमीची सुरुवात मी नांदीनं केली. 1972 ते आता 2022
या 50 वर्षामध्ये व्यावसायिक रंगभूमीवर, हौशी रंगभूमीवर, गवशी रंगभूमीवर जे काही मला गवसलं त्यातले काही मजेदार किस्से मी तुम्हाला ऐकले. भरतनाट्य मंदिर, पुण्याचं आद्य रंगमंदिर म्हणतात झाले. जितकं बालगंधर्व रंगमंदिरला महत्व आहे त्याच्याही पेक्षा जास्त महत्व माझ्या दृष्टीकोनातून भरतनाट्य मंदिरला आहे. कारण नाट्य तपस्वी बाबूराव विजापुरे आता त्यांचा फोटो हयात नसल्यामुळे लावलेला आहे, परंतु एक दिग्गज मंडळी या विजय मोटरसायकलने पाहिली होती. कारण ते असं वय होतं गड्डे 25 गड्डे का म्हणतात काही कळत नाही बाबा, पण बरं झालं आपलं ते उलट. तर गड्डे 25 मध्ये कैलासवासी माना जोशी यांचं संगीत म्युन्सिपालिटी नाटक हे मला मिळालं. गाण्याची आवड असल्यामुळं मिळालं. आणि त्याच्यामध्ये काय गाणी होती, अशिंग फुंकीत गेला, अहो शिंग फुंकीत गेला, कसा हा आगीचा बंब, आग रामेश्वरी, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, शिंग फुंकीत गेला, कसा हा आगीचा बंब. मला सांगा, पहिल्याच नाटकामध्ये आगीचा बंब आल्यानंतर तो प्रयोग म्हणजे पेटला असणार जो त्यावेळेला. आणि बाबूराव विजापुरे काय त्यांचं दिग्दर्शन, संवाद कसे म्हणावे याचा वस्तुपाठ म्हणजे नाट्य तपस्वी बाबूराव विजापुरे. माना जोशींचा सुद्धा फोटो तुम्ही भरतनाट्य मंदिरला गेला तर तो तुम्हाला पाहायला. अशी सुरुवात माझी झाली आगीच्या बंबामुळं. आणि मग प्रवास 1972 सालापासून हिट अँड हॉट सुरू झाला. नंतर या नाटकानंतर मात्र एकदम माझा पेंड्युलम जो आहे ना तो माझ्या सख्या भावाकडे वळला. माझा सख्खा धाकटा भाऊ प्राध्यापक रमेश कुलकर्णी हा त्या काळातला प्रसिद्ध नाटककार. त्याचं घरात असले तारे नावाचं कॉलेजच्या जीवनात केलेलं नाटक 1975 साली एका स्पर्धेमध्ये मला करायची संधी मिळाली. आणि रसिको, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की आत्ता जो ज्येष्ठ नामवंत अभिनेता म्हणून ओळखला जातो त्यांचं नाव श्रीयुत रवींद्र मंकणी हा 18-19 वर्षाचा इंजिनिअरिंग क्रिकेट असलेला मुलगा होता. आणि त्या घरात असलेल्या तारेमध्ये जी भूमिका लक्ष्मीकांत बेर्डेंनी नंतर 100 प्रयोगात गाजवली ती भूमिका रवींद्र मंकणींनी पहिल्यांदा पुण्यात केलेली आहे हे सांगताना मला आनंद होतो. घरात हसले तारे एक सुंदर गाणं भाग्यश्री तू गाते. घरात हसले तारे पाहूक त्याला पाहूक त्याला नभाकडे. एक बाजू त्याला काय परिषदेचे जितके सुंदर सुंदर तारे आहेत ना तर आपल्याला कुठल्या लांबच्या आभाळाकडे बघायची गरजच नाही. आणि रसिक मायबाप या ठिकाणी माझ्या समोर आहे. तर त्या 1975च्या नाटकामध्ये ललित कलाभवन सहकार गटमध्ये स्पर्धा व्हायच्या. त्या स्पर्धेमध्ये ते नाटक 1975 साली केलं. आणि रवींद्र मंकणींनी इतकी सुंदर भूमिका केली त्याच्यामध्ये. इंजिनिअरिंग कॉलेजचं 17-18 वर्षाचं वय आणि मग रवींद्र मंकणी हे जे नाव आहे ते सर्वसंमती झालं हे तुम्हाला माहिती. या अनुभवाचा साक्षीदार दिग्दर्शक म्हणून मी आहे कारण त्याची प्रमुख भूमिका मोहन आणि मंजू केली. मोहन काय भासरा म्हणजे माझ्या कुंभाराची जबाबदार कुठे जेवढे कुंभाराची असतील ना त्या नावाला सलामे बरं नंतर मी विचारेल तुम्हाला किती लागतील. तर घरात असले तारेचे प्रयोग रवींद्र मंकणींनी गाजवले. आणि नंतर ज्या वेळेला व्यावसायिक स्तरावर ते नाटक केलं त्यावेळेला वेरुळ नायकनी ते बसवलं. आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे 100 प्रयोगात आणि मग सुपरस्टार होण्याची जी सुरुवात म्हणतात ना ती सुरुवात. या काही गोष्टी आताच्या पिढीला माहिती नसतील म्हणून हे सगळे तरंग मी तुम्हाला सांगतो. त्याचे आम्ही भरपूर प्रयोग केले. आणि नंतर हौशी नाटकानंतर आपल्याला अनुभव व्यावसायिक रंगभूमी थोडं करते गेली. अहो माझ्याही आयुष्यामध्ये अचानक लग्न झाल्यानंतर 2 कार्टी झाल्यानंतर म्हणजे संसार असला म्हणून त्या काही गाव वगैरे आपण टाळत नाही बरोबर केली. पण 2 मुलं झाल्यानंतर 1978 साली प्रसिद्ध दिग्दर्शक भालचंद्र पानसे हे म्हणाले विजय तू गातोस ना
मग आपण व्यावसायिक रंगभूमीवर 10 दिवसाचा दौरा करायचा. म्हणजे नाटक कुठलं गातोय ठीक आहे, तुला सदा शाहिराची भूमिका. शाहीर मी आयुष्यात केलं नव्हतं. मी फक्त एकच वाक्य रंगभूमीवर ऐकलं होतं, आवाज शाहीर याची बाहीर, एवढंच मी ऐकलं होतं. एकदम शाहिराची भूमिका मला दिली. आणि तुम्हाला सांगतो, माझी पहिली हिरोईन आताची अतिशय प्रसिद्ध नृत्यांगना आणि चित्रपट महामंडळाच्या उपाध्यक्षा जयमाला काळे आणि प्रकाश नंदारांच्या करून जयमाला इनोसा ही माझी व्यावसायिक रंगभूमीची पहिली हिरोईन. आणि तिच्याबरोबर भालचंद्र मालकरनी तो प्रयोग इतका डोळ्यांची छान बसवला. मला नाचता येते म्हणून अजिबात ते नाचता येईल अंगण वाकडे वगैरे मिळणं म्हणत नाही. परंतु भालचंद्र पानसेचं विकसन कौशल्यच असं होतं, त्यांनी मला रंगमंचावर 10 दिवस आणि नंतर 60 खेळून नाचायला लावलं. खरंच सांगतो, नाचवलं असतं. कारण काय माहिती का, मनमानस फुलले गाली. इथे जयमाला आहे अशी कल्पना करू, पण या दिवसात नाही, कारण मनमानस फुलले गाली रसिका मदना संगे आली, रसिका मदना संगे आली. किती शृंगारी गाणी म्हणायची, तिथं नाचायचं. आणि शपथ पहिला प्रयोग होताना माझ्यासाठी धड 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 धक धक होत होतं. पण गवळ्याचा पहिला प्रयोग इतका कडकडीत म्हटलं झाला ना. आणि अजून एक दोघांचं गाणं होतं, जयमाला उत्तम गाते कोणाला माहिती नाही. जयमाला इनामदार या प्रसिद्ध नर्तिका आहे. त्यांनी शेकडो हजारो प्रयोग केलेले, सिनेमामध्ये नृत्य केलेले, पण जयमालाचा आवाज असतो. मग भालचंद्र मालकीने आमच्या दोघांचं ड्युएट बसवलं. म्हणजे सिनेमात जसं ड्युएट असतं ना तसं. पिवळी डोळी शालू जांभळा, पिवळी डोळी शालू जांभळा, हाती हिरवा चुडा. मग जयमाला ह्यावा रंगदार विडा, अहो टिच्चा 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 इथं नृत्य होतं. आणि मी आपलं कसं नाही ढिंचक ढिंचक करत करत नाचायचो. असे 10 प्रयोगामध्ये ते लोणचं एवढं मोडलं. आणि मग 60 प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दणक्यात आणले. जी 1978 पहिलं व्यावसायिक नाटक होतं. पण त्यानंतर आलो 1920 आचार्य यात्रेचं जबरदस्त झालेलं नाटक नाही. लग्नाची वेळी 10,000 वर्षात झाला नाही असा प्रयोग लग्नाची वेळी होता. कारण आचार्य यात्रे अतिशयोक्ती अलंकार वापरायचे आणि 10,000 कमी मान्यच नव्हतं. 22 ऑक्टोबर 1936 ला लग्नाची वेळीचा प्रयोग झाला. त्यावेळेला हे कार्ट जन्मलेलं पण होतं. त्यावेळेला विज्ञान थिएटरमध्ये लग्नाची वेळीचा प्रयोग झाला. आणि 2011 साली 22 ऑक्टोबरला लग्नाची वेळीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सगळ्या लग्नाची वेळीच्या कलावंतांचा सत्कार केला. आणि त्या सत्कारामध्ये परागी मुलगी या ठिकाणी होती. कारण मला त्याच्यातही गाणं होतं ना, त्याच्यातही गाणं होतं. माझी एंट्रीच गाणी होती. ते गाणं होतं, पहिली एंट्री होती, मना मदन भासे हा मोही मना, मोही मना, मोही मना. आणि मग आकडे एक सुंदर जोडी भेटते. तिथं वर्णन, ती पाहताच मारा कलिजा खलास झाला माझा, कलिजा खलास झाला माझ्या, कलिजा टक्का बाब झाला. अशी मस्तपैकी धमाल. आणि राजा मुसली, शरद सरवळकर, रमेश देव, सीमा, नैना आपटे, आशू, अबोली इतक्यांबरोबर 17 वर्ष दौरा करायला लागला. आणि हे जे बोललेलं नव्हतं होतं ना, हे अधिक खोडलं. लग्नाची वेळीची किती आठवणी सांगू. 22 ऑक्टोबरला 75 वर्ष पूर्ण झाली. आणि आता 36 साली म्हणजे या विषयी 36 साली त्याला 100 वर्ष सुद्धा पूर्ण झाली. आता 84-85 एखादं नाटक 84-85 वर्षी एव्हरग्रीन राहतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लग्नाची वेळ. आणि याचा एकच किस्सा सांगतो. म्हणजे ते
रसिको, तुम्ही तिकीट काढलेलं आहे, तिथे नाटकाचा प्रयोग होणार आहे, पण एकाच तिकिटात तुम्हाला 2 गमतीदार गोष्टी आहेत पाहायला मिळाल्या तर हा अनुभव मी घेतला आहे. कोयनाड नावाचं गाव आहे बरं. कोयनाड नावाच्या गावामध्ये लग्नाची भूमिका सुरू होता आणि रमेश देव सीमा आणि लू नावळीकर गाडीची भूमिका करणार आहे. त्या चेन्नईमध्ये म्हणजे आता पूर्वीच्या मद्रासमध्ये सिनेमाचं शूटिंग करतो आणि प्रयोग फुल झाला. 10,000 15,000 गावातलं सेंटर झालं आणि टुरिंग टॉकीच्या कॉन्ट्रॅक्टरनी तो प्रयोग घेतला. पुण्यातले सगळे कलावंत म्हणजे राजाभाऊ गोसावी आणि पुण्यात राहणारे कलावंत आम्ही 6:30ला येऊन बरोबर त्या जिथे 7-8 म्हणजे 6:30ला पोहोचलो. 3-3:30ला बालगंधर्व गाडी सुटली, पोहोचलो. पण हे चेन्नईवरून विमानाने येणार रमेश देव सीमा तेवढे दिवस त्याला वाटतं. त्याच्यानंतर मुंबईला येऊन ट्रेपरी घेणार आणि त्याच्यानंतर कारने कोयनाडला येणार आणि मग ते होत नाही कारण रमेश देव सिंग आणि सीमाताई यांनी करायचं आहे. 6 वाजे 6:30 वाजे 7 वाजे 8:30 वाजे 8:30 वाजे 9:30 वाजेची वेळ आली आणि ठप्प गर्दी. करायचं काय तिथे झालेली हाऊसफुल प्रयोग कॉन्ट्रॅक्टचा प्रयोग मेकअप करून आम्ही आता करायचे की याच्यामध्ये होतो का प्रयोग कॅन्सल होतोय आणि तेवढ्यात त्या टुरिंग टॉकीजचा मालक प्रत्येकाला कशी शक्य दिसते त्यांनी त्या कोयनाडच्या खेडे गावामध्ये अनाउन्समेंट केली, रसिका हो आज तुम्हाला एका तिकिटात 2 करमणुकी मिळणार आहे. आणि त्यावेळेला प्रति अग्नी होती आणि आपला कमल असोय यांचा एक दुसरे केली सिनेमा जबरदस्त कॉम्पोजिशन होता गाण्यामध्ये. तेरे मेरे ही सगळी गाणी त्या टॉकीजच्या माणसाने काय केलं, जिथं रंगमंचाने कुठं लाल पडदा होता ना तो सगळा वर गेला आणि सिनेमाचा असा पांढरा पडदा मोठा लावला. रसिक हो ताबडतोब बसा. सिनेमा पाहायला मिळणार कारण रवींद्र सिनेमा आली नव्हते हे सांगायचं नव्हतं. आणि मग सगळे रसिक शिकणं होता पिक्चर आणि तुला खरंच शपथ मी खरं होत त्याच्यासमोर. आम्ही प्रयोगाला आलो हे पण अध्यक्ष मी विसरून गेलो. तिथं मोडच्या वाकड्यावर आम्ही बसलो कारण ते आल्याशिवाय काय पहिले मग सगळे मधुकर काकडे मी आम्ही सगळे बसलो आणि सिनेमा सुरू झाला. एक इतका सुंदर सिनेमा लोक विसरून गेले की आपण नाटकाला आलेलो. 11, 11:30, 12, 12:30 वाजले आणि तेवढ्या नट आले नट आले नट आले नट आले. रमेश देव सिंहांची गाडी मिळून पोहोचली आणि मधुकर काकडे लगेच अनाउन्समेंट केली. रंगली होता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सहज सादर करत आहोत 3 अंकी तुफानी मेलोडी नाटक लग्नाची भेटी. लेखक आचार्य अत्रे. आणि 12:30 वाजता रात्री सुरू झालेला प्रयोग 5:30-4 हा अनुभव घेतलेला कलावंत ही लग्नाची वेळीचा एक किस्सा होता. त्याच्यानंतर लावणी फुलली अभंगाराचा एक किस्सा होतो. तो असा की लावणीमध्ये पुन्हा मला शाहीर येतो तो एकदा एखादी भूमिका मिळाली ना घालण्याचं करणार सदा शाहीर केला माझा शाहीर बनवतो. माझा किती वेळा शाहीर बाहेर काढायचं पण लावणी फुलली अभंगाराचे 60 होते. त्यावेळेला नायिका गणपती केसकर होती आणि रजनी चव्हाण होती. त्याच्यातली मजेची मी करणार कारण माझ्या जवळ युद्ध काय म्हणतात श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असून सोळे बांधून ठेवली घडी आणि मजाल धरली हा ती समाज लाजलावली देश घडी. अशी सगळी ठणठणीत शायरीची कार्य आहे. 7-8 टोन म्हणजे आम्हाला 5 मिळाले. मग मी काय केलं म्हणजे त्या म्हणजे दिवस मंदिरच्या पुढे होता तेव्हा खातात घेतला आणि कार्यक्रमाच्या अगोदर त्या सगळ्याची एक पांढरी पट्टी तयार केली. त्याला डिंक भात लावला आणि डबाच्या आतल्या बाजूला अशी आता डब हातात म्हणजे मला दिसतंय बघा असं करत श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असून इथपर्यंत सगळं झाली होती बरं. आणि दुसऱ्या तिसऱ्या त्या शाहिराच्या याला तो डिंकचा भात सैल झाला आणि त्या डबामधला जो कागद चिटकवलेला ना
आत्ता नागपंचमीच्या नागासारखं वाटतं. आता ही फजिती तुम्ही खाली बसले जर असेल तर तुम्हाला कळणार नाही, पण युद्धामध्ये जे मध्ये असतं ना वर बसलेले त्यांना माझी ही युती लक्षात. आणि एका प्रेक्षकाने कॉमेंट टाकली, आवाज शाहीर काम तर जास्तच करताय, पण जरा ते शायरी मान्यचं पाठ करायचं बघा ना तुम्ही. टाळ्या आणि हाच्या याच्यामध्ये तो प्रयोग करून दिला आणि तो धडा मी घेऊन अक्षरशः पुढचे 60 प्रयोग व्यवस्थित पाठांतर करून ते म्हटलं नागाला डोळ्याला लावलंय. हा घडलेला तिथं खेळच महत्वाचं. त्याच्यानंतर वराडी माणसाचा एक किस्सा सांगतो आणि सांगतो. वराडी माणसं या नाटकामध्ये शेवटच्या अंकामध्ये माझं शोभा नावाच्या पात्रावर प्रेम नाटकात. आता ही जी सुनील तारेची जी बहीण आहे ना आठवडी तारे, ती काम करते, तिला आज ती शोभाचं काम करते. आणि मला तिचं लग्न माझ्या परवानगीशिवाय दुसरीकडेच लावलं आणि ते मला कळतं. आपला प्रेमभंग रंगमंचावर झाल्यामुळे दुःखी अंतकरणाने माझ्या वाचून गोपाला कारण शोभीचं लगीन मी दुसऱ्याची ठरवलं म्हणून तू आता रुसलाच करे बाबा, दुःखी झाला करे बाबा. आठवण मी माझं रडत वाचते. असं काय म्हणतात बाबा, असं काय म्हणतात बाबा, शोभा तर मला माझ्या बहिणीसारखी आहे असं नाटक केलं होतं. पण प्रकाश इनामदार नावाचा हा इंग्रज कंगाळ्या आणि विरोधी सम्राट आणि रमेश शिंदे हे प्रत्येक वेळेला मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवतो असं काय म्हणतो बाबा. आणि ते मला बहिणी ही सोडून घरची आई मिळायला पण रडायचं नाही. मग आपण हसतो किंवा रडतो हे करून मी बहिणीसारखं मी कसं बोलवतं निघेत पडून देत असतं. आणि मग जी चेतवायची प्रयोगानंतर अरे बाबा तुम्ही रोज नवीन नाटक माझ्याशी जोडताय तर माझा नाटकाचा डायलॉग बसतो. मी एखाद्याचं म्हटलं ना सोबत मला माझ्या सासूला केलं तर काय बोलतो नाटकात खायच्या होईल आता तो भराडी म्हणतो. 2011 साली बायांना नवरे सांभाळा या नाटकात मी काम केलं कुलदीप पवारांच्या बरोबर. त्याचा कुठलाही किस्सा नाही, त्याचे नवीन प्रयोग केले आणि रंगभूमीचे हे तरंग आयुष्यभर असे आपण याला काम केल्यानंतर